वेलकम फ्रेंड्स, आज आपण आय आणि हुक पट्टी कशी अटॅच करायची हे पाहूया। आय पट्टीला अस्तर अटॅच करून घेतलेलं आहे आणि प्रॉपर कटिंग करून आपण आय पट्टी आणि हुक पट्टी घेतलेले आहेत। सो आता आपण सर्वप्रथम हुक पट्टी लावायची आहे। त्या अगोदर सेम अशी स्केल ठेवून क्रॉसमध्ये योक पट्टीला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून ब्लाउज बॅक साईडला उचलत नाही। असा क्रॉसमध्ये साधारणतः पाव इंच एवढं कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढं मार्जिन सोडले तिथे मार्क करून किती मार्जिन हुक पट्टी अटॅच करायला राहिलं आहे ते चेक करून घ्यायचं आहे। साधारणतः पाव इंच एवढंच मार्जिन राहिलं आहे, तुमचं जास्त सुद्धा राहू शकतं। कधी कधी कटोरी अटॅच करताना मार्जिन वर खाली होतं, त्यानुसार प्रॉपर मेजरमेंट चेक करून घ्यायचं। 3 इंच एवढी आपण हुक पट्टी घेतलेली आहे। सो जेवढं मार्जिन राहिलं आहे तेवढं कव्हर करून शिलाई देऊन घ्यायची आहे। वरून दाब शिलाई देऊन घ्यायची आणि खाली जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे। असं कॉर्नरला असं क्रॉस मध्ये कट करून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण हुक अटॅच करतो तेव्हा मटेरियल जाड होत नाही आणि वरती फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आहे। हुक पट्टी आतमध्ये फोल्ड करून घेतात, व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आणि आपण त्याला शिलाई देऊन घेऊया। लॉक स्टिच देऊन घ्यायचं आणि बॉटमला सुद्धा लॉक करून शिलाई देऊन घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता किती फिनिशिंगनं हुक पट्टी अटॅच झालेली आहे। सो आता आपण आय पट्टी अटॅच करायची आहे। सेम इथे सुद्धा स्केल क्रॉसमध्ये ठेवून घ्यायची आहे बॉटम साईडला आणि क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून आपल्याला जे मटेरियल आहे ते कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून ब्लाऊज बॅक साईडमध्ये उचलत नाही। आणि पुन्हा एक्स्ट्रा जे मार्जिन सोडलं आहे फिटिंगचं ते चेक करून इथे अर्धा इंच एक्स्ट्रा राहत आहे, तर सो थोडंसं कट करून घेऊया आपण। तुम्ही पाहू शकता कटोरीला पफ किती छान आला आहे। सो मी हा व्हिडिओ ऑलरेडी शेअर केला आहे आपल्या चॅनेलवर, जर बघितला नसेल तर नक्की बघा, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। सो आता आपण जेव्हा आय पट्टी अटॅच करतो तेव्हा ती खालच्या साईडला ठेवायची। अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा सोडून आपण जेवढं मार्जिन सोडलं आहे तेवढ्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे। प्रॉपर चेक करून केलं तर आपलं ब्लाऊज फिटिंगला एकदम परफेक्ट बसतो आणि फिटिंगची शिलाई पण स्ट्रेट येते आणि फिटिंगचं जे मार्जिन असतं ते कमी पडत नाही। आता आपण दाब शिलाई देऊन घेतली आहे। एक्स्ट्रा जे मटेरियल आहे ते कट केलं आहे। बॉटम साईडला साधारणतः पाव इंच किंवा अर्धा इंच एवढंच मटेरियल एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि हा कॉर्नर कट करून घेऊया आणि फोल्ड करून आपण शिलाई देऊन घ्यायची आहे। आय पट्टी ही एक्स्ट्रा असते, सो ती बाहेरच्या साईडलाच ठेवून जेवढं मार्जिन आहे तेवढं कव्हर करून आपण शिलाई देऊन घ्यायची आहे। पुन्हा पाव इंच अंतर सोडून आय बनवण्यासाठी एक शिलाई देऊन घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान फिनिशिंगनं आय पट्टी आणि हुक पट्टी अटॅच झाली आहे। आय बनवताना आय हे थ्रेडनेच बनवा, जेणेकरून खूप छान फिनिशिंग येते आणि ब्लाऊजचं मटेरियलसुद्धा खूप छान राहतं। सो दोन्हीसुद्धा साईड इक्वल करून घ्यायचे आहेत आणि जे काही एक्स्ट्रा मटेरियल आहे ते कट करून घेऊया। तर पाहू शकता खूपच सुंदर आणि छान फिनिशिंग आलेली आहे आणि कटोरीला पफ पण खूप छान आलेला आहे। सो ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।